आपले जिल्हे आहेत 4 ओनली. म्हणून प्रश्न विचारतील मराठी साक्षर. अनुभव स्टडी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा. साक्षरता पुढचा टॉपिक आहे साक्षरता. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची साक्षरता, भारताची साक्षरता सगळ्यात जास्त प्रश्न जर कशावरती विचारत असतील मेन्सला किंवा प्रीला महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्राच्या साक्षरतेवरती जास्त फोकस करायचे. ओके, मी अशी तुम्हाला ट्रिक सांगेन आता. फक्त 3च गोष्टी असे सांगेन ज्या 3 गोष्टीमध्ये 36 जिल्ह्यांचा साक्षरता पाठ. का तुम्ही काय म्हणतो आता मग तुम्हाला डायरेक्ट विचारलं तुम्हाला की किंवा अंदाज तुम्ही बांधाल किंवा डायरेक्ट तुम्हाला विचारलं ना कोणत्याही जिल्ह्यात तुम्ही औरंगाबाद घ्या, चला जालना घ्या, बुलढाणा घ्या, वाशिम घ्या, गडचिरोली घ्या, नंदुरबार घ्या, सोलापूर घ्या, काय अडचण येणार नाही. म्हणजे कशापेक्षा कोणतं कमी आहे हे तरी अंदाज बांधता येईल तुम्हाला किमान 36 जिल्ह्यांत. ओके, ते मी लास्टला सांगत असतो, तो बोनसमध्ये आहे तुम्हाला, आता लगेच नाही. ओके, आता साक्षरता हां इथे 2 पॉईंट समजण्यासाठी पेपरला येत नाही आणि तर बऱ्यापैकी जण चुकेल परत. ओके, बघा आता साक्षरता याचा अर्थ साक्षर कोणाला म्हणावं. आपण सगळे आहे, साहजिकच आहे की आता एवढं मोठं बोंबलतो म्हणल्यावर है ना. बघा लक्षात ठेवायचं ज्या 2 गोष्टी आहेत हे दोन्ही अटी पूर्ण केलं पाहिजे त्याला म्हणायचं साक्षर. हे दोन्ही अटी पूर्ण केलं पाहिजे. ओके, म्हणजे साक्षरता मोजण्यासाठी त्याचं किमान वय 7 वर्ष घेतात. 7 वर्षाच्या वरील व्यक्तींचं बघितलं जातं काय काय पुढचे अट. हां 7 किमान 7 वर्ष म्हणले किती. पहिल्या शिकले की नाही काय माहिती. म्हणजे जे पहिली मग जे काय शिकलेलं आहे तो दुसऱ्याला जाईल. तो दुसऱ्याला गेल्यानंतर त्याचं वय होईल 7 वर्ष है ना. जनरली 6 वर्षाला पहिले जातो तो मुलगा. पूर्वी आम्ही 5 वर्षामध्ये गेलो है ना. म्हणून हां कुणी तर असं गेलं असेल नुसतं हे लागला चल मोठा झाला आमच्या बचड्या हां किंवा आमची बच्ची मोठी झाली पाठवायला है ना. आमची चिंगी आमचे चिंगळ्या. 7 वर्षाच्या वरील जेवढे पण असतील त्या लोकांना पुढील गोष्टी येत असेल तर त्याला म्हणायचं साक्षर. काय पुढील गोष्टी आहेत. किमान ओके एक भाषा त्याला आकलनासहित वाचता आणि लिहिता यायला पाहिजे. याला म्हणायचं साक्षर. तो साक्षर आहे. कळतं. बघा आणखीन रिपीट करतो. समजा तुमच्या घराशेजारी एक मुलगा आहे 8 वर्षाचा घोडमा आहे. 8 वर्षाचा आहे किमान तो थोडक्यात है ना. तुमच्या घराशेजारचा जो काही चिंगळे आहे तो 8 वर्षाचा आहे परंतु त्याला मराठी नुसतं वाचताच येतं लिहिता येतच नाही तर तो साक्षरमध्ये येणार नाही. लक्षात ठेवायचं. हां त्या चिंगळ्याला नुसतं वाचता येतो लिहिता येत नाही तर त्याला साक्षर म्हणायचं नाही. मी काय म्हटलंय ह्याच्याकडे फोकस करायचं. तिथं आणि आहे किंवा नाही प्रश्न तिथं चुकवतात तिथं. एक भाषा किमान एक भाषा. बऱ्याच जणांना भरपूर भाषा येतात ओके कोणाला. मग आकलनासहित हे जरी शब्द नाही आलं हे शब्द 2 महत्त्वाचे आहेत. लिहिता आणि वाचता आलं पाहिजे किमान एक भाषा त्याला म्हणतो आपण साक्षर. जे आपल्या सगळ्यांना येतं आता सध्या म्हणून आपण साक्षर आहोत है ना. अतिसाक्षर आहे कधी कारण ह्याच्यामध्ये जास्त टोकं चालतं आपलं. हां कळता येतं आणि आहे ह्याला म्हणायचं साक्षर. हां एखादा मुलगा आहे 3 वर्षाचा आहे इतकं स्पीड मस्त लिहितो आणि स्पीड मस्तपणे बोलतो पण लिहितो पण वाचतो पण तो ठीक आहे परंतु साक्षरतेच्या आकडेवारीमध्ये तो येणार नाही. त्याचं वय कमी आहे. कळतं इथपर्यंत. 7 वर्ष किमान वय पाहिजे. अच्छा हे जे 7 वर्ष आहे ना ऐकलं हे जे 7 वर्ष आहे हे पूर्वी 5 वर्ष होतं. काय म्हणतो बघा आता हे पूर्वी 5 वर्ष होतं आत्ता 7 वर्ष हे. मग कधीपासून विचारणार नाही तरी पण मीच येतो. ओके
कधीपासून आपण 5 वर्षावरून 7 वर्षे केलं बाबा? कोणत्या जनगणनेपासून? थोडक्यात ही जनगणना आहे 1981. ओके, 1981च्या जनगणनेपासून 5 वर्षावरून साक्षरतेचे काय वय अट आहे वयाचं, ते 5 वर्षावरून 7 वर्ष केलेलं आहे. 7 वर्ष कळत इथपर्यंत. हे जनरल माहिती साक्षरता. आता मेन कार्यक्रम स्टार्ट होतो आपला महत्त्वाचा. एकोणीसशे 81 पूर्वी, 1981च्या पूर्वी थोडक्यात 71 पर्यंत जे काय मोजत होतो आपण 5 वर्ष मोजत होतो. म्हणजे 5 वर्षापर्यंत, हां, 1981 पासून 7 वर्ष. चला बघा आता साक्षरता. हां, मेन आपलं गाभा, त्याला विसरायचं नाही, ह्याच्यावर प्रश्न असेल. अगोदर बघूयात आपण भारताचं. ओके, चला भारताची साक्षरता बघूयात. महाराष्ट्राची साक्षरता, महाराष्ट्राची आणि भारताची साक्षरता. ओके, बघा साक्षरता भारताची किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार डायरेक्ट क्वेश्चन असेल की भारताची साक्षरता किती आहे? किती आहे? 73%. भारताची 73% लक्षात ठेवायचं. 73% भारताची. आणि महाराष्ट्राची किती आहे? 82.3%. 82.3%. हां, जर दरवेळेस सांगणारे 2 पॉईंट याच्यापूर्वी बघा इकडं. आता साक्षरता 1960 मध्ये महाराष्ट्राची किती होती? महाराष्ट्र स्वतंत्र होता ना, हा आपला फेमस आहे. कधी विसरलं तर मला आठवण करून द्यायचं. ओके, 1960 मध्ये महाराष्ट्राची साक्षरता किती टक्के होती? 35.1%. ओके, 35.1% होतं. आता साहजिक साक्षरता वाढत जाणार आहे, है ना. लोक असं शिकत जाणार आहेत पुढं. निरक्षर जास्त कोण होणार नाही शक्यतो. कळतं? 35% आहे. 35% होती 1960ला. आता किती आहे? भरपूर वाढलेले. ओके, हे वाढलं काय विचारत नाही, भरपूर वाढलेले. मग बघा 82.3% आहे. महाराष्ट्राचं ह्या साक्षरतेमध्ये, महाराष्ट्राच्या साक्षरतेमध्ये कितवा क्रमांक लागतो? डायरेक्ट क्रमांक देतो इथं. महाराष्ट्राचं काय म्हणतो बघा, महाराष्ट्राचं भारतात साक्षरतेच्या दृष्टिकोनातून कितवा क्रमांक लागतो? जोपर्यंत तुम्ही 12 तास अभ्यास करत नाही ना, तोपर्यंत तुम्ही पासच होत नाही, किंवा तुम्ही साक्षरच होत नाही. याचा अर्थ असा की 12वा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा. महाराष्ट्राचा 12वा क्रमांक लागतो. बघा इकडे वन्स मोर रिपीट. दशवार्षिक वाढीमध्ये कितवा क्रमांक लागतो? 15वा. गणितेमध्ये कितवा क्रमांक लागतो? 17वा. लिंग गुणोत्तरामध्ये कितवा क्रमांक लागतो? 22. त्यानंतर साक्षरतेमध्ये कितवा क्रमांक लागतो? 12वा. हां, 4 आकडे झाले तुमचे. 12वा क्रमांक लागतो. 12 तास अभ्यास केला की मुलगा साक्षर होतो, शिकतो. लक्षात ठेवायचं. आणि तिकडं हम दो हमारे दो म्हणजे लिंग गुणोत्तर. ओके, 73% आहे. काय फरक विचारतील ना? हां, फरक सांगा मला पटकन. बघा, म्हणजे भारताचं साक्षरता आणि महाराष्ट्राची साक्षरता दोन्हीमध्ये किती टक्केचा अंतर आहे, की किती बिंदूचा फरक आहे, किती टक्के तफावत आहे? 9. सरळ काय करायचं? 73 to 80. 73 ते 80 किती झालं? 7. वरचे 2.3 किती झालं? किती झालं? फरक आहे, है ना. हे डायरेक्ट जरी लक्षात नाही राहिलं तरी तिथं बघायचं, ह्याचं आठवायचं, हे असं करायचं. हे सुचत नाही. हा जो काय कार्यक्रम आयोजित केला ना, हा सेपरेट खास आत्ताच असतो. हे
पेपरच्या टायमाला नसतो आपल्याकडे, लक्षात ये. कळतं? ज्यांचा सराव, ज्यांनी भरपूर एक्झाम भरपूर पेपर दिलेले आहेत आयोगाचे दरवर्षी ज्याची वारी असते बाबा, त्यांना हे सराव झालेलं असतं है ना, हे सराव झाले असते त्यांना, बरोबर ते करतात, त्यांना माहिती आहे की मी काय करायला केलं पाहिजे ते. त्यामुळं तुम्ही डायरेक्ट नवीनवाले तरी पाठ करायचं किंवा काढलं कसं असं तरी काढायचं पेपरच्या वेळेस, समजतपर्यंत. आणि 12वा क्रमांक लागतो आपला. 9.3% फरक आहे. आता हे कळलं तुम्हाला. ओके, आता बघूयात. हां, इथं फरकामध्ये फरक सांगतोय तर परत एकदा, आणि मग जिल्हे राज्य देतो तुम्हाला. ओके, इकडे बघायचं एक नवीन गोष्ट सांगतो आता इथं बोनसमध्ये वाला. 82.3% आत्ता आहे. आत्ता 82.3% आहे. 2001 मध्ये किती होतं साक्षरता? करेक्ट. ओके, इकडे बघायचं आता. 2001 मध्ये महाराष्ट्राचं फक्त लक्षात ठेवायचं, भारताचं नको. ओके, महाराष्ट्राचं 2001च्या जनगणनेनुसार जी काय साक्षरता होती ती होती 76.8%. 76.8%. मी मगा पाणी पिणार होतो, विसरलोच. दे ग. थंड घे. हे नाही कार्पोरेशन रिकाम बाटल्या आणते त्याने रूमवरून, जाताना फुल्ल भरून घेऊन जाते. तुम्ही पण पाणी प्या. हे शेवटचं घटक आहे आपलं साक्षरता. आणखीन एका दुसरा घटक आहे, परंतु आज होणार नाही. नाही मँगो लस्सी काय आलं नाही. इकडे बघा, 2001 नुसार 76.8% होतं. याचा अर्थ काय फरक आहे? किती तुम्ही काढून ठेवलंय का आता पाणी पिऊस तर है ना? मला तुम्हाला गॅरंटी म्हणजे तुम्हाला माहिती झाली आता काय कसं करणार आहे स्वामी सर, आहे ना? कितीचा फरक आहे? प्लस की मायनस? व्हेरी IMP. प्लस 5.4 किंवा 40% हा प्रश्न पेपरला येईल, किंवा कदाचित मला वाटतं आलेला आहे की नाही मला माहीत नाही. बघा तुम्ही, हां विचारतील पेपरला हे प्रश्न, लक्षात ठेवायचे सगळे. जेवढे मी फरक इकडं तिकडं काय काय देईल ना, बोनसमध्ये अनुभव स्टडीकडून बोनसवाले सगळे पेपरला येतील मेन्सला, जे तुम्हाला 5-50-60 हजाराची नोकरी मिळवून देतील शुद्ध, हां विदाऊट ब्लॅकनी. 76.8% आहे. आणि आता आहे 82.3%. ज्याला हे माहिती आहे, हे दोन्ही माहिती आहेत, तो सरळ मायनस केला असेल. इथं मायनस प्लस काय असेल त्याच्यातून वाढलं असेल तर प्लस केला असेल, कमी झालं असेल तर मायनस केला असेल. हे वाढलेलं आहे म्हणून प्लस आहे इथं. प्लस 5.4 किंवा 40 कळतं? 5.4 5 ठीक आहे. बघा 5.4 किंवा 5.50 5.5 एकच. इथपर्यंत ठीक आहे, तुम्हाला कळतपर्यंत कोणा अडचण. आता बघूयात आपण जिल्हे, राज्य. अगोदर भारत आहे ना, त्यामुळे राज्य बघूयात सुरुवातीला. सर्वाधिक साक्षरताचं राज्य एक बघूयात आपण, एकच. सर्वाधिक साक्षरताचं राज्य कुठलं आहे? केरळ. जवळपास आपण म्हणतो की 100% साक्षरतेचं राज्य कुठला, परंतु तिथे 100% साक्षरता नाही. 100% तिथे साक्षरता नाही, परंतु असं पण म्हणतो आपण कधी कधी की वासरात लंगडी गाय शहाणी, म्हणजे सगळ्यापेक्षा थोडासा बरा असतो असं आहे. म्हणजे ॲक्च्युली केरळची जी काही साक्षरता आहे ती 94% आहे, परंतु सगळ्यांपेक्षा हायेस्ट आहे. आणि वरचे 6% म्हणजे एवढं मॅटर करत नाही, त्यामुळे आपण 100% मानतो त्याला. कळतं? सगळे लोक सगळे A to Z लोक साक्षर आहेत असं नाही, एका दुसरं निरक्षर तिथं असेलच. ओके, केरळ कळलं? 94 मेन टाईमच आहे. ठीक आहे, केरळ आहे 1 नंबरला. 2 नंबरला लक्षद्वीप येतो. 3 नंबरला मिझोराम येतो. 4 नंबरला गोवा येतो. ओके, असं आहे. साक्षरता सर्वात जास्त साक्षरतेचे ट्रिक राज्य केल्मिगो. याचा अर्थ केरळ, लक्षद्वीप, मिझोराम, गोवा. केल्मिगो, टेल्मिगो. टेल्मीच्या ऐवजी केल्मिगो हे इंग्लिश उच्चार करायचे. केल्मिगो, या केल्मिगो
या. कळतं? केरळ, लक्षद्वीप, मिझोराम, गोवा. आता इकडं कमीमध्ये हे जरा सर्वाधिक. केरळ सर्वात कमी आहे बार्ज, BARZ, बार्ज. ट्रिक तुमची. बार्ज याचा अर्थ बी फॉर बिहार. बिहार सर्वात कमी साक्षरता. बिहारमध्ये सर्वात कमी साक्षरता. हां, फक्त राज्यांचं नाव लक्षात ठेवायचं. सर्वात कमी बिहार, सर्वाधिक केरळ. हां, लक्षात ठेवायचं. बी फॉर बिहार, ए फॉर अरुणाचल प्रदेश, आर फॉर राजस्थान, झेड फॉर झेब्रा. झेब्रा नाही, झारखंड आहे. ओके. बी फॉर बाल म्हणजे बिहार, बी फॉर बिहार, ए फॉर अरुणाचल प्रदेश, आर फॉर राजस्थान, झेड फॉर झारखंड. हे उतरत्या क्रमानुसार 4 जिल्हे. इकडचे 4 जिल्हे तुम्हाला दिलं, इकडे 4 जिल्हे. हां, किमान पहिले ते लक्षात ठेवायचं. हां, इकडे एक बघा. आता टक्केवारी खूप म्हणजे कमी असेल आय थिंक. हां, त्याच्या आसपास मी दिलेलं नाही. ओके, बघा. परंतु एवढं ते लक्षात ठेवा किती टक्के आहे, कमी आहे परंतु. ओके, कळतं? इकडे बघायचं. कळलं? दोन्हीमध्ये फरक कळाला. सगळ्यात जास्त आणि सर्वात कमी. मी काय ते सांगणार होतो, विसरलो ते. हां, बिहार बघायचं. इकडे बिहार 2 ठिकाणी. इकडे बघा, बिहार 2 ठिकाणी त्याचा तो हायलाईटमध्ये येतो. कुठं कुठं? एक लोमध्ये, एक हायेस्टमध्ये येतो. करेक्ट. एक घंटामध्ये सर्वात हायेस्ट आहे बिहार. सर्वात हायेस्ट बिहार घंट्यामध्ये येतो आणि साक्षरतेमध्ये सर्वात कमी येतो. हां, प्रश्न सेंटेन्समध्ये टाकतील 100%. ओके, असं असेल सेंटेन्समध्ये तुम्हाला वाटल्यानंतर. भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा राज्य, सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा राज्य बिहार हे असून तोच राज्य सर्वात कमी साक्षरतेवाला राज्य आहे. सेंटेन्समध्ये विधान बरोबर आहे. ओके, हे कळालं एवढं. महाराष्ट्र, महाराष्ट्राचं हायेस्ट आणि लोएस्ट. हां, हायेस्ट लोएस्ट सांगतो, मग आपला कार्यक्रम सुरू होतो अनुभव स्टडी बोनसवाला. ओके, इकडे बघायचं. 1 नंबरला सर्वाधिक साक्षरता, हे जास्त आणि हे आहेत कमी. हां, जास्त, सर्वात जास्त कुठं असेल साक्षरता? अंदाज बांधायचा परत. सगळे शिकली सवरलेले लोक कुठे गेलेत जॉबला? मुंबईला गेलेत. मुंबई शहर की उपनगर? घनता साक्षरता काय म्हणतो बघा आता मी, दोन्ही तात्ता. घनता साक्षरता मुंबई उपनगर हायेस्टमध्ये. घनतेमध्ये पण 1 नंबर कोण होता? मुंबई उपनगर. आणि इथं पण मुंबई उपनगर. 2 नंबरला मग कोण? याचा जुळा भाऊ मुंबई शहर. जुळा भाऊचा ना, बरोबर. मुंबईपासून एकाच दिवशी वेगळे झालेत. दोघेही नवीन तयार झालेले आहेत. 4 ऑक्टोबर 1990ला. पिताश्री शरद पवार. कळतं? मुंबई उपनगर, मुंबई शहर. हां, 2 लक्षात ठेवा. कमी तुम्हाला तिसरं पण देऊ का? आय थिंक ठाणे असेल. नागपूर. करेक्ट. ओके, नागपूर 3 नंबरला येतो. 4 नंबरला अकोला येतो. ओके, 4 नंबरला अकोला येतो. पण तू सुरुवातीचे 3 लक्षात ठेवा. मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, मुंबई शहर. सोलापूर येतो थांबा. हेच म्हणता तुम्ही? सोलापूर कधी येते का? हां, येणार. सोलापूर नक्की. नाही आला तरी मी ओढून ताडून त्यांना आणतोच. येतं, आणणार आहे. थांबा थोडं. मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर हायेस्ट. त्यानंतर सर्वात कमी साक्षरता. सर्वात कमी साक्षरता कुठं असेल? अंदाज बांधा. करेक्ट. नंदुरबार. असं ह्याची ट्रिक आहे. फक्त थोडीशी नाही लक्षात ठेवलं तरी नंदुरबार एक जर लक्षात ठेवलं तर बाद झाला आपला. बघा, बिहारची जोडी नंदुरबार बरोबर जोडायची.
केरळची जोडी मुंबई उपनगरबरोबर जोडायचं. हां, केरळ मुंबई उपनगर, बिहार नंदुरबार. 2 नंबर आहे जालना. 2 नंबर सर्वात कमी लोकसंख्या जालना. साक्षरता, सॉरी साक्षरता, नंजाधूप असं हे आयोगानं. बघा आता मी काय देतो हे थोडंसं बघा इकडे आता. हां, मागच्या वर्षी काय दिलं होतं, नगबीड दिलं होतं असं काहीतरी, नगबिगो असं काहीतरी दिलं होतं ना, ट्रिक मी नगबिग दिलं होतं. आता नंजाधूप देतो. आता बघायचं का देतो, इकडे बघा. नंदुरबारची साक्षरता किती टक्के आहे, 1 लाइनरमध्ये क्वेश्चन येऊन गेलेलं आहे आयोगाचं. ओके, इकडे बघा का, नंदुरबारची साक्षरता किती टक्के आहे ह्या पेपरला डायरेक्ट आलेलं होतं. किती टक्के आहे हे, हां 64.4% आहे. ओके, आता ह्या 64.4% हे येऊन गेलेलं आहे. आणि हे अशी आकडेवारी सेम टू सेम ही आकडेवारी नंदुरबारची कुठं मिळतं, ज्या ज्या ठिकाणी मिळतं ना त्या त्या ठिकाणी 2 नंबरला जालना आहे. म्हणून मी तुम्हाला जालना 2 नंबरला दिला होता. समजतं मी काय म्हणतो आता. म्हणजे याचा अर्थ सौदी सरांच्या पुस्तकात बघायचं जाऊन, सौदीच्या पुस्तकामध्ये 1 नंबरला नंदुरबार दिलंय, 2 नंबरला जालना दिलंय. 2 नंबरला जालना आहे. जर तुम्ही कोळंबे सरांचं इकॉनॉमिक पुस्तक काढून बघितलं तर इथं वेगळं आहे, परत जालना नाही, इथं तिथं नगबिग आहे. म्हणजे 2 नंबरला तिथं गडचिरोली येतो. आता तुम्ही फक्त बघा इथं 64.4% विचारलं, याचा अर्थ आपल्या असं म्हणता येईल की आयोग प्रश्न काढताना मग सौदी सरांचं पुस्तकाचं रेफरन्स घेतलं असेल, किंवा सौदी सरांनी ज्या ठिकाणचं रेफरन्स घेतलं ना ते रेफरन्स आयोगाने घेतलं असेल, है ना, ताळमेळ काहीतरी. उदाहरणार्थ 2011ची जनगणनेचं जेवढं पण सरकारचं आकडेवारी आहे ना, लिस्ट पुस्तक बंच, तेच सौदी सरांनी वापरले, तेच आयोगाने वापरले. याचा अर्थ आयोग सौदी सरांचं पुस्तक नाही घेतलं, आयोग घेतले तो सरकारचा आकडेवारी, सेन्सस. कळतं, सेन्सस जो जनगणना ना, जनगणना 2011ची आकडेवारी, हेच आयोगाने म्हणजे आयोगाने पण तेच घेतलेलं आहे आणि सौदी सरांनी पण तेच घेऊन प्रिंट केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आढळतं आकडेवारी 64.4%. 2 नंबरला जालना, म्हणून मी जालना 2 नंबरला दिलेला आहे. नंजा धूप याचा अर्थ तिसरा आहे धुळे. धुळे. ओके, हे 1 2 3 जरी नाही आले तर प्रश्न येईल. आता कसं सांगतो, त्यासाठीच हा रिकामा जागा आहे आपल्याकडं. ओके, कळलं एवढे. पहिले आणि शेवटचे आणि साक्षरता लक्षात ठेवायचं. लोएस्टवाल्याचं लक्षात ठेवायचं, कधी पण लोएस्टवाल्याचं. हां, लोएस्टवालं म्हणजे आपलं लिंग गुणोत्तर लोएस्टवालं लक्षात ठेवायचं 894 असेल, किंवा मग लोएस्टवालं लिंग गुणोत्तर आणखी कुठलं आहे, गडचिरोलीचं असेल, किंवा बीडचं असेल हायेस्टवालं, बीडचं लोएस्टवालं, गडचिरोलीचं हायेस्टवालं बाल लिंग गुणोत्तर, है ना, ते सगळं लक्षात ठेवा. ॲज इट इज. आता मग आकडे आहेत ना बघा इकडे. आता इकडे बघा काय सांगतो आता. हां, एवढं समजलं, एवढं पुसतो अगोदर. कशाची, अच्छा 89.9%. हां, मुंबईचा हायेस्ट वालायचं ना, ठीक आहे. 89.9%. हां, साधारणतः 89 ह्याचं मला वाटतं 88 आहे, 88 पॉईंट समथिंग काहीतरी आहे. ओके, परंतु ठीक आहे, इथपर्यंत लक्षात ठेवायचं. ह्याच्यापेक्षा हा आकडा विचारला आहे लोएस्टवाला, कळतं. हां, इथपर्यंत कुणा काय अडचण. आत्ता भारताचं थोडंसं एक्स्ट्रा सांगतो. इकडे आले भारत. बघा भारतामध्ये साक्षरतेत एक गोष्ट कॉमन आहे. कसं, भारताची शहरी साक्षरता घ्यायचं, शहरी आणि ग्रामीण थोडक्यात. बघा काय म्हणतो होता, ह्या पॉईंट लक्षात ठेवायचा. हा पॉईंट ॲज इट विचारतील. भारतामध्ये आता हे आपले अनुभव श्रेणीचे बोनस सुरू झाले. आता शहरी आणि ग्रामीण या दोन्ही साक्षरतेमध्ये जेवढा फरक आहे ना, जेवढा फरक आहे तेवढाच फरक
भारताच्या पुरुष साक्षरता आणि स्त्री साक्षरता या दोन्हीमध्ये पण आहे. कळतं मी काय म्हटलं आता? ग्रामीणचं साक्षरता घ्यायचं ग्रामीणचं साक्षरता घ्यायचं, शहराचं साक्षरता घ्यायचं. जेवढा फरक आहे ना दोन्हीमध्ये जेवढा फरक, जेवढा पॉईंटने फरक आहे, जेवढा टक्केवारीने फरक आहे, तेवढाच फरक सगळ्या लेडीजचं घ्यायचं साक्षरता, सगळ्या जेंट्सचं साक्षरता घ्यायचं, तेवढाच फरक आढळतो आपल्याला. आणि तो फरक किती आहे ते पण लक्षात ठेवायचं. तर तो ह्या दोन्हीचा फरक आहे 16.3 बिंदूंनी. हा 1 नंबरमध्ये येईल तुम्हाला 16.3. तुम्हाला नुसतं प्रीत नाही पास करायचं, मेन्स पण पास करायचं आहे भूगोलामध्ये, बरोबर? तुम्ही असं म्हणू नका आता सर तुम्ही हे मेन्सच्या करायचं नादामध्ये प्रीच पण विसरता काय की, है ना? असं होणार नाही. बरं, कळालं का? तफावत कळालं? भारताच्या ग्रामीण शहरीचं तफावत आणि भारताच्या स्त्री पुरुष तफावत ही 16.3 बिंदूंचा आहे किंवा 16.3चा आहे. ओके, हा आकडा विचारतील 16.3चा, किंवा हे डायरेक्ट विचारतील सेंटेन्समध्ये टाकतील शहरी ग्रामीणची तफावत आणि पुरुष स्त्रीचं तफावत सारखीच आहे म्हणून. तर विधान करेक्ट आहे. 16.3चं फरक कळतं नाही कळालं? बघा इकडे आणखी एकदा सांगतो बघा, रिपीट. भारताचं एकूण शहरी साक्षरता घ्यायचं आणि भारताच्या एकूण ग्रामीण भागातील साक्षरता घ्यायचं. या दोन्हीमध्ये किती फरक आहे बघा. तो जो फरक आहे तोच फरक सगळे स्त्री घ्यायचं आणि सगळे पुरुष घ्यायचं, त्यांच्यातला फरक तेवढाच आहे. म्हणजे याचा अर्थ असा, इकडे बघायचा, स्त्री आणि ग्रामीण शहरी आणि ग्रामीणचा फरक 16.3चा आहे. पुरुष आणि स्त्री यांच्यातला फरक 16.3चाच आहे. साक्षरतेतला फरक सांगतो मी, साक्षरतेतला फरक. सोपं आहे रे हां, सोपं आहे. बघा कळलं आणखी एकदा, रिपीट. नाही ना? शहरी आणि ग्रामीणचा फरक 16.3चा आहे. हेच फरक आपल्याला स्त्री आणि पुरुषामध्ये पण आढळायला लागले. म्हणून मी एकाच ठिकाणी सगळं दिलं, चार गोष्टी. भारताचं आहे, महाराष्ट्राचं नाही. हे भारत आहे म्हणून तुम्ही इथं हे बघा बांग कुठं दाखवलंय, भारतामध्ये दाखवलंय. महाराष्ट्राचा कार्यक्रम सुरू होणार आहे, थांबा, त्याच्या पगावर इथं सांगितलंय मी. आता कळतं इथपर्यंत? जनरली रफली आयडिया ज्यांना सगळ्यांना माहिती असतात. आता बघायचं, आता मला सांगा शहरी ह्या दोन्हीमध्ये साक्षरता कुणाची जास्त असेल? हे ते जास्त आहे करायचं. कळतं? पुरुष आणि स्त्री ह्या दोघांमध्ये साक्षरता कुणाची जास्त असेल? हां, स्त्री शिकली प्रगती झाली की असं नाही, ठीक आहे, पुरुष. कळतं? भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काय म्हणतो बघा. आता मी हे प्रश्न सेंटेन्समध्ये टाकतील तुम्हाला की शहरी आणि पुरुष लोकसंख्या जास्त आहे ग्रामीण आणि स्त्रीपेक्षा. तर विधान करेक्ट आहे. समजतं इथपर्यंत? कोणा अडचण अजून एकदा? हां, भारतामध्ये स्त्रियांपेक्षा पुरुष साक्षरता जास्त आहे. सरळ भारतामध्ये ग्रामीणपेक्षा सिटीमध्ये साक्षरता जास्त आहे. कॉमन सेन्स वापरायचं. तुम्ही लय अवघड जायचं नाही. अवघड म्हणजे काय, लय अवघड होते. खेडेगावात लोक जास्त शिकलेत का शहरामध्ये लोक जास्त शिकलेत? झालं ना, काय अवघड आहे का? मुली जास्त शिकले असतात की मुलं जास्त शिकलेले असतात? पटसंख्या बघा इथं समोरचं तुम्ही, तुमच्यापेक्षा मुलांची संख्या जास्त आहे, मुलं जास्त शिकले. कळतं? याचा तसं होत नाही मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगा शिकला अधोगती झाली, बिलकुल नाही, है ना? बरं, हा पण कळाला. नेक्स्ट बोनसवाला पॉईंट इकडे बघायचं. आता बोनसवाला पॉईंट संपूयात, लाईट जायच्या अगोदर किंवा टाईम व्हायच्या अगोदर. इकडे बघायचं, संपल्यास मी सोडणार बी नाही आता, कारण साक्षरता किंवा संपलं पाहिजे. इकडे बघा, महाराष्ट्र साक्षरता किती आहे? 82.3% ना. असे एकूण महाराष्ट्रातील किती जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांची साक्षरता महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे? जास्त आहे. पॉईंट आणखी सांगतो बघा. असे एकूण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांपैकी असे एकूण किती जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये साक्षरता ही महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे? उदाहरणार्थ 82.3% जर महाराष्ट्राचे असेल तर त्यांचं 83 असेल, 82.4 असेल किंवा 82.8 असेल किंवा 84 असेल किंवा 90 असेल किंवा 94 असेल. एकूण काय
तर 82.3पेक्षा जास्त आहे. असे एकूण किती जिल्हे आहेत? उदाहरणार्थ मुंबई असल्यासारखं हायेस्टवालाच 89चा आहे. म्हणजे 89.9 आणि 82.3च्या दरम्यान किती जिल्हे आहेत, याचा अर्थ असा. हा लक्षात ठेवायचं. किती? 13 जिल्हे आहेत. 13 जिल्हे आहेत. 13 जिल्हे कळत पर्यंत येतो. थांबा सोलापूर आहे. थांबा, सोलापूर 13 मध्ये नाहीच आहे. हा जो काही सोलापूर आहे ना तो 777 आहे. 777. ओके, सोलापूर 777 आहे. सांगतो बघा. आणखी नाही, थांबा इंटरेस्टिंग होऊन घालू नका तुम्ही. तुम्हाला पुढे इंटरेस्टिंग सांगणार. इकडे बघायचं. सगळ्यात जिल्हे तुम्हाला पाठ पाहिजे ना, साक्षरता किंवा ओळखता तरी आले पाहिजे. 13 जिल्हे कळाले. आता जर महाराष्ट्राची साक्षरता 82.3% असेल तर ह्या 82% वाले जिल्हे किती आहेत? ज्या जिल्ह्यामध्ये साक्षरता आहे 82.1 असेल, 82.8 असेल, 82.9 असेल, 82.4 असेल, एकूण काय 82 आहे. असे एकूण किती जिल्हे आहेत? आता ते जे जिल्हे असतील ते 13 मध्ये येतील किंवा नाही पण येतील. कॉमन सेन्स कळतं काय म्हणतो. 13 जिल्हे जे आहेत, 13 जिल्ह्यांपैकी असतील किंवा ह्याच्या बाहेरचे पण जिल्हे असतील जे, आता बघा 82.1 वाला ह्याच्यात कुठे येतो? हे जेवढे पण आहेत ना हे 82.3% जास्त वाले आहेत 13 जिल्हे. ह्यांची नावं लक्षात ठेवायचं नाही. ओके, फक्त आकडा सांगितलेला आहे. आता 82% वाले 82% वाले जिल्हे 4 ओनली. म्हणून प्रश्न विचारतील मराठी साक्षरता 82% असून त्यांनी स्वतः 82% दिलंय पेपरमध्ये प्रश्नात. 82% असून आणखीन खालीपैकी किती जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या जिल्ह्यांचा गट्टा हा 82%चा आढळेल आपल्याला साक्षरतामध्ये? एक बुलढाणा, पहिला पॉईंट. बुलढाणा 1 नंबर आहे. बुलढाणा 2 नंबरला 2 नंबरला बघा सांगली. बुलढाणा, सांगली, रत्नागिरी, बुलढाणा, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर. हे मी गेल्या बॅचला दिलंय का? दिलंय. ओके. हां, बुलढाणा बघा, गेल्या बॅचला जे दिलं नाही ते आता देणार आहे बघा. हे नाही, हे नंतरची गोष्ट. बुलढाणा, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर 82% वाले सगळे. 82.1% आहे बुलढाणा. 82.1% आहे. सांगली 82.2% आहे. सांगली 82.2% आहे. रत्नागिरी 82.4% आहे. परंतु 82.3% वाला नाही बघा कोण. असला असता तर इथं फिट्ट बसला असता. कळतं? 82.3% वाला नाही, अगोदरचं पण आहे नंतरचं पण आहे. म्हणून मी सरळ राऊंड फिगर 82 देऊन टाकले तुम्हाला. ओके, 82.1% बुलढाणा, 82.2% सांगली, 82.4% रत्नागिरी, 82.9% जो जवळपास 83च्या जवळपास जातो कोल्हापूर. कोल्हापूर 82.9%. हां, म्हणून आता 82% कोल्हापूरला जर 83 मांडले तर मग हे जरी सोडून दिलं तर 3 तरी परफेक्ट बसतात. ह्याच्या आसपासवाले, माठाच्या आसपासवाले. कळतात मी कुणाकडे अडचण? आत्ता बघा, हे भारताचं पुस्तक आहे. आता शेवटचा मुद्दा बघणार आहे आपण. डोक्यावर चालले ना, जात आहे परंतु आडवा त्याला पटकन आणखी 2 मिनिटासाठी मी सांगणारच आहे. ओके, बघा किती वेळेस 82.3% वेळ वाचा, काय अडचण नाही. का 929 वेळा वाचता बघा. आता असंच बोलायचं तुम्ही कधी पण, म्हणजे 929 का आकडा म्हणला बाबा? हां, साक्षर घनता आपलं हे आहे
लिंगुणोत्तर आहे 929 महाराष्ट्राचं, है ना. मी पण कधी कधी मला आठवलं ना तसंच बोलतो तुम्हाला मी. कळतं. 894 वेळेस वाचा, मग तुम्हाला पाठ होईल. 1122 वेळेस वाचा, मग तर पाठच होऊन जाईल. हां, कथेपर्यंत नसेल तर हायेस्ट वाला काय रे, 1264 रत्नागिरी, 1960 वाला, है ना, हायेस्ट वाला. त्याच्या आसपास ते सगळे खालचे स्थळे सगळे. 1177 आपला हाच आहे, माहे 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 ठीक आहे. लिंगुणोत्तर बघा, हे कळणार नाही आता जे नवीन आले असतील, आता ऐन टायमात जोडले गेले असतील यूट्यूबवर, तर हे काय बोलायला लागले, काय बाहेर क्विट व्हायचे. स्टॉप. बघा आता कंटिन्यू तुमच्यासाठी पण इकडे बघा आता. साक्षरता कशाची जास्त आहे, कशाची कमी आहे, सोलापूरचं कुठं आहे, किती आहे, काय, असा जर प्रश्न आला ना, जनरली मेन्सला प्रश्न येतो, थोडंसं बारीक लक्ष इकडे द्यायचं. आता मी काय सांगतो बघा. पहिला पॉईंट, मी 3च पॉईंट सांगतो, ओनली 3 पॉईंटमध्ये 36 जिल्हे समाप्त. ओके, इकडे बघा आता. अमरावती जिल्हा सुरुवातीला स्टार्ट. अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढे अमरावती प्रशासकीय विभागमध्ये जेवढे पण जिल्हे येतात, सगळेचे सगळे जिल्हे 80च्या वर आहेत साक्षरता, 80% वर. हां, पॉईंट करेक्ट लिहून घ्यायचं कसंच. अमरावती प्रशासकीय विभाग, अमरावती प्रशासकीय खूप हार्ड आहे बरं का, है ना, परंतु हार्डवालेच पास होतात लवकर. अमरावती प्रशासकीय विभाग, अमरावती हे माझं डॉक्युमेंट तिथं वापरून, हे कुठं पुस्तकात नाही मिळणार, हे डॉक्युमेंट वापरून तिथं आणलेलं आहे ते काढून बाहेर तुम्हाला देण्यासाठी. ओके, अमरावती प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे येतात? 5 जिल्हे आणि 56 तालुके. 5 जिल्ह्यांची जी काय साक्षरता आहे अमरावती प्रशासकीय विभागातील सर्वच्या सर्व म्हणतो मी, याचा अर्थ 5 जिल्हे, सर्वच्या सर्व जिल्ह्यांची साक्षरता ही 80+ आहे. 80+. 80+. प्रश्न असा असतो ह्याच्यामध्ये, खाली दिलेल्या जिल्ह्यांची साक्षरता, खाली दिलेल्या 4 जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्याची साक्षरता सर्वात कमी आहे. आता ह्याच्यासाठी काय पाहिजे, 4 जिल्हे वाचलो आपण, सुरुवातीचे पण नाहीत ते आणि लोएस्ट पण नाहीत, मध्येच आहेत 4, मग ओळखायचं कसं, त्यासाठी हे ट्रिक आहे आपली. ओके, बघा आता. अमरावती प्रशासकीय विभागातील सर्वचे सर्व जिल्हे, याचा अर्थ अमरावतीमधील 5 जिल्हे तुम्हाला तोंडपाठ आहेत, क्रमानुसार सांगून टाकतो. यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि अकोला आणि वाशिम. उतरता क्रम सांगेल तुम्हाला क्षेत्रफळानुसार मी, कळतं का. यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला आणि वाशिम हे उतरता क्रम जिल्ह्यांचं अमरावती प्रशासकीय विभागातील. 80+, प्रत्येकाचे 80+ आहे. 82, 88, 84 काहीतरी असेल, परंतु 80च्या खाली एकही नाही. पॉईंट कळाला. दुसरा पॉईंट, औरंगाबाद, मराठवाडा. औरंगाबाद प्रशासकीय विभागातील औरंगाबाद प्रशासकीय विभागातील औरंगाबाद सोडून, अंडरलाईन सोडूनला, औरंगाबाद प्रशासकीय विभागातील औरंगाबाद जिल्हा सोडून बाकीचे सर्व जिल्हे 80च्या खाली आहेत. कळतं पॉईंट. ओके, बघा इकडं, हे तुम्ही सौदे सरांचं पुस्तक वाचा, तुम्ही दीपस्तंभ वाचा, तुम्ही अख्खा जनगणना वाचा, मिळणार नाही. हां, हे काढावं लागतं, त्या माहितीवरून काढावं लागतं बाहेर. ओके, इकडे बघा. औरंगाबाद प्रशासकीय विभागातील किती जिल्हे आहेत? 8 जिल्हे आहेत. 8 जिल्हे. ह्या 8 जिल्ह्यापैकी औरंगाबाद एकच जिल्हा असा आहे जो 80% साक्षरता आहे. बाकी सगळे 77, 76, 75, 64 असेच आहेत सगळे, कमीच. 64 कोण नाही, पण एक भाग सांगितलं तुम्हाला. 64 एकच आहे आपला नंदुरबारवाला, जो औरंगाबाद येतच नाही. हां, औरंगाबादचे 8 जिल्हे तुम्हाला माहिती आहेत. ज्याला हे सगळे जिल्हे माहिती आहेत त्याला येतो. मी हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला एक लास्ट क्वेश्चन विचारणार आहे, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. सर्व जिल्हे कळलं. औरंगाबाद मात्र 80.4%. ओके, स्वतः औरंगाबाद, म्हणून तर मी औरंगाबाद सोडून दिलंय. औरंगाबादची साक्षरता 80.4%. 80.4% औरंगाबादचे. ओके, म्हणून बाकीचे सगळे जिल्हे आहेत ना
80वाले पण नाहीत, 79, 77, 76, 72, 70 असेच आहेत सगळे. राहिलेले 7 जिल्हे. मग जर ऑप्शनमध्ये असेल आता बघा ऑप्शनमध्ये 4 खाली ऑप्शन असतात बरोबर. 4 ऑप्शनपैकी 3 ऑप्शन जर अमरावती प्रशासकीय विभागातील असेल आणि 1 ऑप्शन जर औरंगाबाद विभागातील असेल, औरंगाबाद सोडून, तर मग काय विचारलं असेल वर? सर्वात कमी साक्षरता कशाची असेल? कळतं? कारण सगळे वरचे 3 ऑप्शन अमरावती विभागातील आहेत, याचा अर्थ 80+ आहेत तिन्ही पण. कळतं का? आणि 1 विचारलं याचा अर्थ औरंगाबादमधील दिलेत, लातूर दिला असेल उदाहरणार्थ, लातूर दिला असेल, लातूर याचा अर्थ सोडून म्हटलेलं आहे, लातूर साहजिक 80पेक्षा कमी असणार आहे. त्याचं उत्तर ते टिक मार्क करायचं. सगळ्यांचं चुकेल ते प्रश्न, सगळ्या जणांचं, पण तुमचं बरोबर येईल. समजतं ना? थोडं तरी डोक्यावरनं जाईल. पोलीस भरतीवाल्यानंतर काय की बाबा, परंतु हिथून तुमची तयारी आहे. तुम्हाला काय उद्या जाऊन लगेच पेपर द्यायचा नाही, तुम्हाला पुढच्या वर्षी वगैरे द्यायचं आहे. ओके. दुसरा पॉईंट कळाला. तिसरा पॉईंट IMP. आता इथं अख्खे 36 जिल्हे संपले. आता इथं बघ किती जिल्हे संपले, आता 8 आणि 5 13 जिल्हे संपले आता ओनली. बाकी जिल्ह्यांचा कार्यक्रम असा आहे. कोकण विभाग, कोकण विभागातले 2 जिल्हे बाहेर काढतो मी. आता बघा कोकण विभागातील 2 जिल्हे बाहेर काढतो. एक आहे पालघर आणि ठाणे. हा एक गट्टा आहे. ठाणे पालघर दोन्ही सेपरेट. आत्ता पालघर आहे, आत्तानुसार पालघर आहे. तिथं तुम्ही ओनली ठाणे जरी केलं तरी चालतं. ओके. आता सध्या नुसार सांगतो मी. पालघर ठाणे कॉमा पुणे प्रशासकीय विभागातील 1 जिल्हा बाहेर काढा, जो आपलाच आहे, सोलापूर. सोलापूरचं एक एक्स्ट्रा बोनस बनल्या. 77.7% साक्षरता आहे सोलापूरची. 777 77.7%. ओके. पालघर, ठाणे, सोलापूर झालं. नाशिक विभागाकडे आता. नाशिक विभागाकडं सगळे 3 खानदेश घ्या. नंदुरबार, धुळे, जळगाव हा 3चा गट्टा झाला. ओके. पालघर, ठाणे, सोलापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव 3 गट्टे झाले. आता हा जिल्हा हा विभाग संपलाय. बघा कोकण संपला विभाग, पुढे संपला, औरंगाबाद संपला, नाशिक संपला, अमरावती संपला, नागपूरमधील 1 जिल्हा गडचिरोली. ओके. आता काय लिहिलं बघा मी. पालघर, ठाणे, सोलापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव मी गट्टा समजण्यासाठी केलेलं आहे. हे सगळे एकाच गट्ट्यात येतात. हे सगळे A to Z सगळे एकाच गट्ट्यावाले आहेत सगळे. हे मी समजण्यासाठी त्यांना वेगवेगळे केलेलं आहे. ओके. पालघर, ठाणे, सोलापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, गडचिरोली ह्या सगळ्यांची साक्षरता, काय म्हणतो बघा, ह्या सगळ्यांची साक्षरता 80%च्या खाली आहे. अख्खे महाराष्ट्र संपलं तुमचं साक्षरता याच्यामध्ये. पालघर, ठाणे, सोलापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, गडचिरोली गडचिरोली ह्या सगळ्यांची साक्षरता 80%पेक्षा कमी आहे. 80%पेक्षा कमी आहे. कळतपर्यंत कळलं? आता तुमचा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी, प्रश्न बघा असं आहे पण असंच विचारतं काय, याच्यामध्ये काय इकडे तिकडे काय नाही. बघा खाली दिलेल्या कोणत्या जिल्ह्यांची साक्षरता ही 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी आहे. ओके. आणि खाली 4 ऑप्शन आहेत तुमच्यासाठी. एक आहे पहिला पर्याय यवतमाळ, दुसरा पर्याय गडचिरोली, तिसरा पर्याय पुणे, त्यानंतर चौथा पर्याय औरंगाबाद. काय असेल उत्तर याचं? गडचिरोली असेल. करेक्ट ना? समज तुम्हाला आता म्हणजे हे देण्या पाठीमागचा उद्देश समजला असेल. बरोबर. आता इथं मी कुठंच काय म्हणतो बघा, आता थोडंसं इकडे द्या, लक्ष द्या. मी तुम्हाला ऑप्शनमध्ये पुणे टाकलंय, कुठं तुम्हाला पुणे दिसून येतं? कुठं येईल तो पुणे माहिती आहे?
इथं पुणे येतं, याचाच हा पुणे प्रशासकीय विभाग आहे. कळतं? एवढे सोडले, हे एवढे सगळे 80च्या खाली आहेत. याचा अर्थ ह्या विभागाचे सगळे राहिलेले जिल्हे 80चे प्लस असतील सगळे. पुणे, सातारा, त्यानंतर मग आणखी कुठलं कोल्हापूर वगैरे वगैरे बाकीचे राहिलेले सगळे 80 प्लस असतील. ओके, एवढ्यावरनं तुम्ही कठीणातलं कठीण प्रश्न पण तुम्ही सोडवू शकता. पुन्हा काय अडचण एवढ्यामध्ये? ओके, कुठलं राहिलं का अजून? हां हां, 13 जिल्हे म्हणजे 13 जिल्हे कुठले आता? 82.3% जास्त असणारे 13 जिल्हे कुठं पण येतील आता. 80 सोडूनच येतील, साहजिकच आहे की ते 80पेक्षा कमी नसणारेच असतील ते जिल्हे. आणि जे 82.3%च्या वर असणारे 13 जिल्हे हे सगळ्यामध्ये कुठं पण येतील ते. जिथं जसं 80+ म्हटलेलं आहे तिथं पण तिथंच येतील ते. 80+ याचा अर्थ 82.3च्या एक्स्ट्रा असायला पाहिजे. ते महाराष्ट्रापेक्षा पण जास्त असतील. 14 जिल्हे म्हणजे महाराष्ट्र नाही थांबा, महाराष्ट्राचं जेवढं महाराष्ट्र साक्षर किती आहे 82.3%, याच्यापेक्षा जास्त असणारे जिल्हे 13 आहेत. कळतं का? हां, समजलं आता? 82.3% पैकी जास्त असणारे जिल्हे 13 आहेत. 80 नाही, 80 नाही. कळतं का? 80 तुम्ही 80 मोजला असेल ना त्याचा. हां, मग त्याच्यामध्ये तुम्ही काय वगळा माहीत आहे? कुठलं वगळणार? हां, म्हणजे 82.3%च्या खालचे 82.1% वाला वगळा की काय अडचण आहे त्याला. बुलढाणा वगैरे वगळा. हां, बुलढाणा वगैरे जे बुलढाणा येतो ना तो 80+ येतो, परंतु 13 येत नाही बुलढाणा. समजता का? बुलढाणा कुठे येतो? हां, 80 बरोबर. बुलढाणा जो आहे ना तो ह्याच्यात येतो, तो त्याच्यात येत नाही. 80+ येतो, परंतु ठीक आहे, हे सोपं लक्षात ठेवा. अजून गोंधळ नका तुम्ही जाऊ. हां, आता शेवटचा एक मुद्दा सांगतो. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक निरक्षर लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात राहते? वन लाइनर बघाच येतात. मी काय विचारलंय प्रश्न? सर्वाधिक साक्षरताचा पॉईंट चालू आहे म्हणून मी निरक्षर विचारले. हां, काही ताळमेळ नाही याच्यामध्ये काय. ओके, इकडे बघायचं. सर्वाधिक निरक्षर लोकसंख्या कुठं राहते हा एक पॉईंट माझा. दुसरा, सर्वात कमी निरक्षर लोकसंख्या कुठं राहते? 2 पॉईंट सांगायचं मला. चला. हां, सर्वात कमी मुंबई उपनगर. किती आहे मुंबई उपनगरची लोकसंख्या? मला सांगा, लोकसंख्या किती आहे मुंबई उपनगरची? भरपूर असेल ना. मग भरपूर असेल तर तिथं लोक शिकलेले असतील का निरक्षर असतील? शिकलेले असतील. मग मुंबई उपनगर कसं येईल? मी काय विचारले? लोक विचारले, लोक, टक्केवारी नाही. तिथं बघा प्रश्न काय म्हटले मी. सर्वाधिक निरक्षर लोकसंख्या, लोक 1 2 3 4 टोटल लोकांमध्ये ते टक्केवारी नाही मोजायचं आपल्याला. टक्केवारीमध्ये फरक पडतो. एकूण लोक मोजायचे. याचा अर्थ असा, एकूण लोकसंख्या कुठं जास्त आहे तिथंच निरक्षर आणि साक्षर असतील ना लोक. सगळ्यात जास्त तिथं निरक्षर असतील, तिथं जास्त साक्षर पण असतील. याचं उत्तर आहे पुणे. कळतं? याचं उत्तर आहे पुणे. सर्वाधिक निरक्षर लोक पुण्यामध्ये असतील, कारण तिथं साक्षर पण जास्त आहेतच, कारण तिथं लोकसंख्याच मुळात जास्त आहे मेन. हां, तिथं लोक जास्त आहे ती लोक. त्यामुळं सर्वाधिक निरक्षर लोकसंख्या पुण्यात आहे. साक्षर पण जास्तच आहे. कळतं? एकूण लोक मोजली तर कमी निरक्षर कुठं असतील? सर्वात कमी निरक्षर कुठं असतील हे जेवण तरी सांगा आता. गडचिरोली. याचा अर्थ असा, सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा सांगू टाका की मला. सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा सांगा मला. सिंधुदुर्गाचं उत्तर आहे. हे समजत नाही पेपरला आल्यावर. ओके, 1 लाइनरमध्ये आल्यानंतर कळतं ते काय भानगड आहे. सगळे मला सोडून देतात हे उत्तर. काय की 1 लाइनरमध्ये विचारतील. ओके,
ठाण्यामध्ये पालघर पण होतं, तिथं लोक जास्त शिकलेले पण होते, जास्त निरक्षर पण होते. तिथं बघा तुम्ही ठाण्यामध्ये ठाण्याचे लोक जी काही साक्षरता आहे ना ती जास्त आहे. याचा अर्थ ठाण्याची साक्षरता म्हणतो मी, ठाणे पालघर दोन्ही मिक्स केल्यावर साक्षरता किती आहे? हे वेगळं केल्यावर मी 80% कमी सांगितलेलं आहे. ज्या वेळेस हे एकत्र होते तेव्हा जास्त असतील ना, कारण ठाण्याची लोकसंख्या जास्त आहे, 110 कोटी आहे, 110 कोटी आहे, कळत इथपर्यंत. म्हणून हा पॉईंट मी इथे घेतलेला आहे. आता पुणे ठाणे पालघर न घेता कळत इथपर्यंत. सर्वाधिक निरक्षर तुम्ही घेणं देणं करू नका काही, हां सरळ लाईन पाठ करून टाका, हा 1 लाईन पाठ करून टाका. ओके, सर्वाधिक निरक्षर पुणे, सर्वाधिक कमी निरक्षर, सर्वाधिक आता इकडे बघायचं, गोंधळ करून घ्यायचं नाही. सर्वात कमी निरक्षर लोकांची संख्या सिंधुदुर्गमध्ये आहे, याचा अर्थ इथं सर्वाधिक साक्षर आहे, याच्या उलट विरुद्ध करायचं नाही. कारण इथं मुळात लोकसंख्याच कमी आहे. कळतं काय म्हटलं मी? अजून एक पॉईंट, सर्वात कमी निरक्षर लोक आहेत याचा अर्थ सर्वात जास्त लोक साक्षर आहेत असं याचा अर्थ होत नाही. इथं 100 जर लोक असतील, 100 जर लोक असतील तर 30 शिकलेले आहेत आणि 70 निरक्षर आहेत. तिथं 100च लोक आहेत. पुण्यामध्ये 300 लोक, इथं पुण्यामध्ये लोक 300 आहेत, 200 शिकलेत, 100 निरक्षर आहेत. 100 निरक्षर आहेत, 200 शिकलेले आहेत. म्हणून सर्वाधिक निरक्षर 100 जास्त आहे 30 पेक्षा. इथे मी 30 निरक्षर सांगितले, कळतपर्यंत दोन्ही फरक, किंवा 70 जे 70 सांगितलं होतं 70. जाऊ दे, तुम्हाला हे आणखीन जास्त सांगितलं ना उदाहरण देऊन आणखीन तुम्ही गोंधळात जाताल. एक तर टाईम झालेला आहे, परंतु 1 लाईनरमध्ये आला आणि माझ्याकडून चुकून राहिलेला आहे, पेपरला आलेला आहे, असं होऊ नये म्हणून मी दिलेलं आहे. ॲज इट इज सगळं पाठ करा, समजेपर्यंत पुन्हा अडचण एवढ्यामध्ये पाठ करा. आपण परत रिव्हिजनच्या वेळेस होऊन जाईल हे. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. हा जो काही आपण हे जे काही बॅच ऑफलाईन घेतोय हे सोलापूरमध्ये घेतोय. जर कुणी सोलापूरचे असतील आणि कंबाईन किंवा MPSCची तयारी करणार असेल ऑफलाईन बॅचसाठी, तुम्ही खाली स्क्रीनवरती दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. नक्कीच तुम्ही ऑफलाईन बॅचसाठी जॉईन होऊ शकता. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर तर कराच, कारण तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्यासारखाच फायदा झाला पाहिजे. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून ऑल या बटनावरती क्लिक करा, कारण नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जाईल. चला पुढे भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओसाठी. धन्यवाद. पाहत राहा अनुभव स्टडी.